घरातल्या सर्वांचंच करता करता मात्र स्वतःकडे कधी दुर्लक्ष होतं हे कळत सुद्धा नाही. मग अगदी वयाची तिशी ओलांडली की मग गुडघेदुखी, पायदुखी किंवा कंबरदुखीचे त्रास सुरू होतात. आणि याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे शरीरातील कॅल्शियमची कमतरता, ज्यामुळे अशा त्रासांना आपल्याला सामोरं जावं लागतं. पण आज आपण अगदी कॅल्शियमने भरपूर असे मस्त शक्तिवर्धक आणि पौष्टिक असे लाडू पाहणार आहोत. जो लाडू तुम्ही रोज सकाळी एक खाऊ शकता, ज्याचे तुम्हाला खूप सारे असे फायदे होतील. चला तर मग लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर गॅसवर इथे मी एक स्टीलची जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला इथे मी 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमचा इथे मी खसखस घेतलेली आहे. खसखस आपल्याला अगदी हलकीशी भाजून घ्यायची आहे. आता खसखसमध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शिवाय यामध्ये वेदनाशामक गुणधर्म आहेत, ज्यामुळे पाठदुखी, सांधेदुखी यावर आपल्याला आराम मिळतो. शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास सुद्धा मदत होते. झोपसुद्धा शांत लागते, असे भरपूर सारे खसखसचे फायदे आहेत. तर फक्त एक मोठा चमचा इथे मी ही खसखस वापरलेली आहे. आता भाजलेली खसखस एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात. आता याच कढईमध्ये इथे मी अर्धी वाटी जवस घेतलेली आहे, ज्याला आपण अळशी म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये याला फ्लॅक्सीड असंही म्हणतात. कोणत्याही किराणा दुकानात अगदी सहज हे जवस मिळून जाते. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. शिवाय हृदयाच्या आरोग्यासाठी जवस ही अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रियासुद्धा सुधारते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. अशी ही बहुगुणी जवस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे आपल्या आहारामध्ये याचा नक्कीच समावेश झाला पाहिजे. आता ही भाजलेली जवससुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे. तर तीळ मी इथे हे बिना पॉलिशचेच घेतलेले आहे. तीळसुद्धा आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवर छान खमंग असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता तिळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम असते, ज्यामुळे हाडे अगदी मजबूत होतात. तिळामध्ये असलेले पोषक तत्व केसांसाठी सुद्धा फायदेशीर ठरतात. ज्यांना कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी तिळाचं सेवन अगदी नक्कीच केलं पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीने लाडूमध्ये सुद्धा तीळ वापरू शकता किंवा तिळाची चटणी करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर अशाच पद्धतीने तीळ अगदी मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी आपली इथे भाजून झालेली आहे. आता ही भाजलेली तीळ सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर इथे मी आता अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. थोडं थोडं करून आता आपण हे तूप वापरणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी 1 चमचा तूप घेतलेलं आहे. तूप हलकंसं वितळलं की त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी पंपकिन सीड घेतलेला आहे, ज्यालाच मराठीत भोपळ्याच्या बिया असं म्हणतात. कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा ड्रायफ्रूट्सच्या दुकानामध्ये तुम्हाला ह्या भोपळ्याच्या बिया अगदी सहज मिळून जातील. तर ह्या आता आपण ह्या तुपामध्ये काढून घेऊयात. सेम त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी घेतलेले आहे वॉटरमेलन सीड म्हणजेच टरबूजाच्या बिया. ह्यासुद्धा आपल्याला किराणा दुकानात किंवा तुम्ही जिथे ड्रायफ्रूटचं शॉप असतं तिथे सुद्धा तुम्हाला ह्या मिळतील. आता ह्या दोन्ही बिया आपल्याला तेलामध्ये अगदी खमंग आणि छान कुरकुरीत अशा होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. यामध्ये घातलेल्या भोपळ्याच्या बिया हार्मोनल इनबॅलन्स सारख्या समस्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतात. त्यामध्ये असलेले पोषक तत्व हार्मोनल आरोग्य सुधारण्यास मदत करतात. ज्यांना नियमित पिरियड्स येत नाही किंवा इरेग्युलर पिरियड असतात त्यांच्यासाठी सुद्धा ते अत्यंत फायदेशीर ठरतात. वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप सारी त्याची मदत होते. त्यानंतर आपण जे वॉटरमेलन सीड म्हणजेच टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत, त्या बियांमध्ये असलेले घटक शरीराला ऊर्जा देतात आणि शरीरातील थकवा कमी करण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी सुद्धा त्या खूप फायदेशीर आहेत. शिवाय याच्या सेवनाने त्वचासुद्धा चमकदार होते. तर ह्या दोन्ही बिया आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, पण अगदी कमी प्रमाणात त्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. तर मी अगदी छोटी अर्धी वाटी इथे फक्त ह्या दोन्ही बिया घेतलेल्या आहेत. अगदी छान तुपामध्ये मस्त खरपूस अशा ह्या भाजून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने थोड्याशा तुपामध्ये छान अशा भाजून घेतल्या की लाडूमध्ये त्याची चवसुद्धा छान लागते आणि लाडूसुद्धा टिकायला भरपूर दिवस मदत होते. तर दोन्ही बिया अगदी मस्त अशा इथे मी भाजून घेतलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. आता ह्यासुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुन्हा इथे मी फक्त अर्धा चमचा तूप घेतलेला आहे. आता त्यामध्ये एक मोठी वाटी यामध्ये आपल्याला मखाने घालायचे आहेत. तर मखाने स्वच्छ निवडून साफ करून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तुपामध्ये अगदी मस्त असे भाजून घ्यायचे आहेत.
मखाना म्हणजे एक अत्यंत पौष्टिक असा स्नॅक्सचा पदार्थ आहे. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे. मखाने खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शिवाय रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहते. ज्यांना गुडघेदुखीच्या समस्या आहेत, कॅल्शियमची कमतरता आहे, त्यांनी नक्कीच मखाण्याचं सेवन केलं पाहिजे. अशा पद्धतीने हे लाडूमध्ये मखाने घातले की अगदी छान पौष्टिक असे लाडू तयार होतात. मखाने मस्त भाजून झाले, काढून घेऊया एका प्लेटमध्ये. त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे. तूप छान गरम झालं की त्यामध्ये इथे मी थोडेसे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत. तर इथे मी फक्त काजू आणि बदामाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा इथे कमी जास्त करू शकता. आता काजू आणि बदाम हे सुद्धा तुपामध्ये अगदी छान हलकेसे आपले परतवून झालेले आहे. खूप जास्त सुद्धा याला भाजायचं नाहीये. तर आता हे देखील आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर इथे मी एक मोठी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवर छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. खोबरं घातल्यामुळे सुद्धा लाडूला एक अगदी छान वेगळी अशी टेस्ट येते आणि मस्त चवीला लाडू तयार होतात. तर अशा पद्धतीने थोडंसं जाड किसणीने इथे मी हे खोबरं किसून घेतलेलं आहे. अगदी मस्त छान खरपूस होईपर्यंत आपण याला सुद्धा भाजून घेणार आहोत. तर हे तुम्ही पाहू शकता खोबरं सुद्धा आपलं छान मस्त असं भाजून झालेलं आहे. आता हे सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर पुन्हा कढईमध्ये इथे मी साधारण 1 चमचा तूप घेतलेला आहे. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी खारीक पावडर घेतलेली आहे. तर आपली जी काळी खारीक असते ती चांगली सुकवून घरीच तिला फोडून आणि मिक्सरमधून मी याची ही बारीक पावडर अशी तयार करून घेतलेली आहे. तर खारीकसुद्धा आपल्याला अगदी छान लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे. खारीकच्या नियमित सेवनाने सुद्धा अगदी छान स्नायूंना ताकद वाढते, पचनक्रिया सुधारते. खारीक जी आहे ती त्वचा किंवा केसांसाठी सुद्धा अगदी चांगली आहे. आणि खारीक खाल्ल्याने त्वचा चमकदार होते, केससुद्धा अगदी मजबूत होतात. आणि खारकेमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे किंवा अँटीऑक्सिडंट आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडांच्या सर्व समस्यांवर, गुडघेदुखी, कंबरदुखीवर खारीक ही अगदी रामबाण आहे. तर अशी ही बहुगुणी खारीक आपल्याला नक्कीच लाडूमध्ये आवर्जून अशी वापरायची आहे. तर अशा पद्धतीने खारीकसुद्धा मी फक्त 2 मिनिटांसाठी तुपामध्ये परतवून घेतलेली आहे. परतवून घेतली की थोडीशी ती मऊ आणि सॉफ्ट होते. आता हे सुद्धा काढून घेऊयात. आता सर्वात शेवटी लाडूला अगदी छान असं बाइंडिंग यावं यासाठी यामध्ये आपण घालणार आहोत गव्हाचं पीठ. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे सुद्धा आपल्याला अगदी छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत. तर सुरुवातीला अजिबात यामध्ये तूप वगैरे काहीही न घालता असंच आपण हे पीठ भाजून घेऊयात. लगेच सुरुवातीला यामध्ये तूप ॲड केलं की मग पिठाच्या गुठळ्या होतात. त्यामुळे थोडंसं मी इथे याला भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये तूप ॲड करणार आहोत. तर सुरुवातीला मी यामध्ये फक्त 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि 2 चमचे तुपामध्ये आपण आता हे पीठ भाजून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनिटांसाठी मी याला छान असं भाजून घेते. तर ज्या काही पिठाच्या गाठी तयार होत असतील त्या चमच्याने अशा पद्धतीने आपल्याला मोडून घ्यायच्या आहे आणि अगदी एकसारख्या रंगावर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी कमी क्वांटिटीमध्ये हे लाडू बनवणार आहे, त्यामुळे इथे मी फक्त 1च वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये लाडू तयार करणार असाल तर डायरेक्ट तुम्ही गिरणीमधून सुद्धा गहू हे दळून आणू शकता. पुन्हा यामध्ये इथे मी 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि अगदी छान खमंग असं आता आपण हे पीठ भाजून घेऊयात. तर अगदी लो टू मीडियम फ्लेमवर साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी पीठ अगदी मस्त असं भाजून घेतलेलं आहे. कलर बदललेला आहे, तुम्ही पाहू शकता. यापेक्षाही जास्त डार्क रंग येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजायचं नाही आहे. आता ह्या स्टेजला गॅस बंद करूया आणि हे सर्व पीठ एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात. आता इथे मी भाजलेले सर्व साहित्य एका परातीमध्ये काढून घेतलेले आहे. त्यामध्ये गव्हाचं पीठ, भाजलेली खारीक आणि भाजलेलं खोबरं आहे. तर पीठ थोडंसं पसरवून ठेवलेलं आहे जेणेकरून ते थोडंसं गार होईल. त्यानंतर आता पुढची कृती पाहूया. तर आपण जे मखाने भाजून घेतलेले होते ते सर्व मखाण्यांची आता आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. तर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धे मखाने काढून घेतलेले आहे. झाकण लावून एकदम बारीक अशी आपण याची आता पावडर तयार करून घेऊयात. तर हे पहा अशा पद्धतीने मिक्सरमधून याला फिरवून घेतलेलं आहे. मस्त बारीक अशी याची पावडर तयार झालेली आहे, ती काढून घेऊयात. उरलेले सुद्धा मखाने अशाच पद्धतीने त्याची सुद्धा आपल्याला इथे पावडर तयार करून घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीने उरलेले सुद्धा मखाण्याची पावडर तयार करून झालेली आहे. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी तीळ भाजून घेतलेली होती ती तीळ आणि आपण जी जवस भाजली होती ती जवस हे दोन्ही एकत्र करून आपल्याला मिक्सरमधून याची सुद्धा अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे.
तर इथे आपली भाजलेली तीळ आणि जवस याची सुद्धा मस्त बारीक अशी पावडर तयार झालेली आहे. ती देखील ह्या परातीमध्ये काढून घेऊयात. जेवढं शक्य होईल तेवढी बारीक अशी पावडर इथे मी याची तयार करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने अजिबात जाडसर वगैरे ठेवलेलं नाही आहे. आता हे जे सुके पदार्थ आहेत हे सुरुवातीला सर्व आपण एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात किंवा एकजीव करून घेऊयात अशा पद्धतीने. आता हे सर्व पदार्थ अशा पद्धतीने हाताने अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत, एकजीव करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता आपण जे काही काजू आणि बदाम तुपामध्ये परतवून घेतलेले होते ते यामध्ये घालणार आहे. तर इथे मी अजिबात त्याची बारीक पावडर वगैरे तयार करणार नाही आहे, असेच अख्खे घालणार आहे. त्यानंतर आपण ज्या भोपळ्याच्या बिया आणि टरबूजच्या बिया घेतल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहेत. त्यासुद्धा मी अगदी अख्ख्याच घालणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचीसुद्धा अगदी बारीक पावडर करून यामध्ये घालू शकता. भाजलेली खसखससुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा हे सर्व साहित्य एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर यामध्ये घातलेल्या ज्या बिया आहेत त्या मी डायरेक्ट अख्ख्याच यामध्ये घातलेल्या आहेत. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही मिक्सरमधून त्या थोड्याशा जाड बारीक किंवा एकदम बारीक त्याची पावडर करून यामध्ये घातली तरीसुद्धा चालेल. तर सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे. आता आपण पुढची कृती पाहूयात. तर पुन्हा इथे गॅसवर मी कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा तूप घेतलेला आहे. तूप छान गरम झालं की त्यामध्ये आता इथे एक मोठी वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे. गूळ अगदी बारीक चिरून किंवा किसून घ्यायचा आहे आणि 1 वाटी भरून इथे मी हा गूळ घेतलेला आहे. तुपामध्ये गूळ आपल्याला छान असा वितळवून घ्यायचा आहे किंवा तो मेल्ट करून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला गुळाचा अजिबात पाक वगैरे तयार करायचा नाही आहे, फक्त गूळ आपण वितळवून घेणार आहोत. त्यामुळे गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर अशा पद्धतीने गूळ छान असा वितळवून घ्यायचा आहे. कुठेही गुळाचे खडे वगैरे राहायला नको याची काळजी घ्यायची आहे आणि अगदी 1 ते 2 मिनिटातच हा गूळ अगदी छान असा वितळला जातो, तुम्ही पाहू शकता. आता कुठेही गुळाचे खडे वगैरे इथे शिल्लक राहिलेले नाही आहे. ह्या स्टेजला आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. नाहीतर मग गुळाचा पाक जर तयार झाला तर लाडूसुद्धा कडक होऊ शकतात. त्यामुळे गूळ छान वितळला, गॅस लगेच बंद केलेला आहे आणि त्यानंतर हा गरम वितळलेला गूळ सर्व आता आपण ह्या मिश्रणावर ओतून घेणार आहोत. आता हा घातलेला गूळ सुरुवातीला खूप गरम असल्यामुळे अजिबात हात वगैरे लावायचा नाही आहे. एखादा चमचा तुम्ही इथे वापरू शकता आणि चमच्याने आपल्याला व्यवस्थित असा तो एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. नाहीतर मग हाताला चटके बसू शकतात. त्यामुळे इथे आपल्याला चमचाच वापरायचा आहे. तर चमच्याच्या मदतीने अगदी छान व्यवस्थित असा आपण तो मिक्स करून घेऊयात. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला हाताने अगदी व्यवस्थित असं याला चोळून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे याच्या ज्या काही गाठी वगैरे तयार झाल्या असतील मिश्रणाच्या त्या अगदी छान व्यवस्थित अशा मोडतील आणि सर्व जे मिश्रण आहे ते गुळामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स होईल. तर सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्हाला जर कमी वाटत असेल, गोड तुम्हाला कितपत लाडू आवडतात त्याप्रमाणे तुम्ही इथे गुळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता. तर घातलेला गूळ सर्व मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे. तर ह्या स्टेजला आता इथे एक मी लाडू बांधून पाहते. तुम्ही पाहू शकता लाडू अगदी पटकन असा बांधला जातोय. पण हे जे मिश्रण आहे ते मला इथे थोडंसं कोरडं वाटतंय. तर मी यामध्ये पुन्हा थोडंसं तूप ॲड करणार आहे. तर हे पहा लाडू बांधलाय आणि तोडून बघितलं की असं थोडंसं हे मिश्रण ड्राय वाटतंय. तर ह्या स्टेजला मी यामध्ये थोडंसं तूप ॲड करणार आहे. तर मी अगदी पाव वाटी साजूक तूप अगदी इथे मस्त कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण अर्धी वाटी घट्ट असं साजूक तूप घेतलेलं होतं आणि ते सर्व साहित्य भाजण्यासाठी आपण तूप वापरलं होतं. पण इथे थोडं तूप कमी वाटतंय म्हणून मी पुन्हा पाऊण वाटी इथे हे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि ते सर्व तूप आता यामध्ये मी घालते. आणि तूप घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आता आपण लगेच त्याचे लाडू बांधायला घेऊयात. तर हे पहा तूप घातल्यानंतर हातावर अगदी त्याची आता मूठ वळून बघते तर अगदी पटकन अशी त्याची मूठ वळल्या जाते, तुम्ही पाहू शकता. आता लाडू बांधण्यासाठीचं जे मिश्रण आहे ते आपलं इथे अगदी परफेक्ट असं बनवून तयार झालेलं आहे. तर आता आपण छोट्या साईजमध्ये हे लाडू तयार करून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या आकारामध्ये हे लाडू तयार करून घेऊ शकता. तर हे पहा अगदी मस्त पटकन असा गोल गरगरीत आपला हा लाडू इथे बनवून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने अजून मी इथे एक लाडू तयार करून दाखवते. खूप जास्त मोठेही नाही आणि खूप जास्त छोटेही नाही, अगदी मीडियम साईजचे आपल्याला हे सर्व लाडू इथे बांधून घ्यायचे आहे. तर दुसरा लाडूसुद्धा तयार झालेला आहे. आता सर्व लाडू आपण तयार करून घेऊयात.
तर सर्व लाडू इथे आपले बांधून झालेले आहेत. साधारण 20 ते 22 लाडू इथे तयार झालेले आहेत. तर अगदी मस्त मऊसूत असे हे लाडू बनवून तयार होतात. एक लाडू मी इथे तुम्हाला तोडून दाखवते. तर रोज सकाळी तुम्ही दुधासोबत हा एक लाडू खाऊ शकता. नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील. तर मस्त बहुगुणी आणि अगदी शक्तिवर्धक असे हे लाडू इथे आपले बनवून तयार झालेले आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने हे लाडू घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.